तर बघा फ्रेंड्स, मी तुम्हाला जवळून दाखवते सगळं काही. हे पहा, हे किती छान क्लीन निघते. आणि हे इकडचे सुद्धा बघा मस्त सगळेच हे जे शेगड्या आहे ना मस्त एक नंबर निघते. तुम्ही सुद्धा ना असंच करून धुवून बघा. बघा फ्रेंड्स, मी ना माझ्या गॅसची क्लिनिंग कशी करते ते तुम्हाला दाखवणार आहे. आज ना मी डाळ वगैरे टाकली त्याच्यामुळे थोडं उसू गेलं, तर जास्तच हे थोडं खराब झालेलं आहे. तर हे काढून घेतली आणि याच्यावरती ना असं पाणी टाकून घेते. तर बघा, आणि साबण म्हणजे आपली भांडी घासायची साबण असते ना त्याच्याने मी हे क्लीन करून घेते. बघा खूप मस्त निघते. आणि मी ना म्हणजे हे 3-4 दिवसात असं करते. आणि रोज मी ना हे पाण्यातून धुवून टाकते, पाणी टाकते आणि धुवून टाकते. पुसून घेतो म्हटलं ना तर गॅसची ना असा वासच येते, त्याच्यामुळे मग मी पाण्याने धुवून घेतो नॉर्मली. आणि मग ना 2 ते 3 किंवा 4 ते 5 दिवसातून अशी मी हे घासून घेत असते. साईड्स वगैरे सगळं हे घासून घेते आणि खूप मस्त असा गॅस तसा निघून जातो. भरपूर जण म्हणते की पाण्याने नाही, पण ते पाण्याने नाही आपलं घासलं नाही ना तर ते चांगलंच वाटत नाही. वास येते पूर्ण. आपण स्वयंपाक वगैरे करतो ना, डाळ वगैरे भाजी, त्याच्यामुळे कापडानं पुसलं ना तर वासच येते. त्याच्यामुळे मी हे पूर्ण असं घासून घेत असते. मस्त साबणीने एवढं छान निघते आणि स्मेल सुद्धा एवढं फ्रेश राहते ना, खूप मस्त राहते. आणि आता असं पाणी टाकून बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे. भरपूर जण म्हणतात की असं नाही धुवं म्हणून, पण मी तर नेहमीच होते. माझ्या गॅसला अजून तरी काही प्रॉब्लेम झालेला नाही आहे, त्याच्यामुळे मी अशीच धुवून घेते. आणि हे वाईपरनं पाणी आहे ते पूर्ण काढून घेते. एवढं छान होते ना फ्रेंड्स असं धुतलं. नॉर्मली मी पाण्यानं जोडून धुते, पण तर बघा फ्रेंड्स, मी तुम्हाला जवळून दाखवते सगळं काही. हे पहा, हे किती छान क्लीन निघते. आणि हे इकडचे सुद्धा बघा मस्त सगळेच हे जे शेगड्या आहे ना मस्त एक नंबर निघते. तुम्ही सुद्धा ना असंच करून धुवून बघा. आणि बघा आता हे सुद्धा आहे ना, मी हे वाला सुद्धा घासणीने हे बघा हे असं झालेलं आहे. आपण डाळ वगैरे करतो त्याच्यामुळे हे खराब होते. कधी कधी लक्ष नसलं तर उसू जाते, मग त्याच्यामुळे ना स्वयंपाक करताना होते तशी चुकी. तर बघा हे तिन्ही पण मी धुवून घेतले. तर हे बघा किती छान निघालेले आहे, बघू शकता तुम्ही. तिन्ही पण मस्त झालेले आहे. आणि आता घासून घेत असते मी.
बघू शकता हे सुद्धा मी घासून घेतलेलं आहे छान. आणि आता असे सगळे धुवून घेते. तर बघा फ्रेंड्स किती छान असा आपला माझा गॅस निघालेला आहे. आणि हे बघा हे आपण धुतल्या ना असं पाणी राहते. मी पुसून घेत असते. जर पुसलं नाही तरी चालते, पण पुसायचं हे कारण जर आपण लगेच पुसून घेतलं ना तर डाग सुद्धा पडत नाही म्हणजे वगळं उमटते ना असे पाण्याचे, तर ते उमटत नाही. म्हणून मग मी पुसून घेत असते. हा बेटा लगेच एका मस्त सुती कापडाने म्हणजे नरम कापड असते ना त्या कापडाने मी हा गॅस पुसून घेत असते. म्हणजे छान असं दिसते, वगळं सुद्धा पडत नाही. तर बघा फ्रेंड्स हा किती छान माझा गॅस दिसत आहे. क्लीन एकदम चकाचक चमकत आहे ना. तर मी हेच दर 2-3 दिवसाला ना गॅस छान अशी मस्त धुवून घेत असते घासणीने. तर बघू शकता तुम्ही किती व्हाईटनेस आहे आणि खूप छान सुद्धा दिसतो. नॉर्मली मी 2 ते 3 दिवसाला ना पाण्याने धुवून घेते. 2 ते 3 दिवसाला हे साबण आहे ना त्याच्याने मी धुवून घेत असते घासून छान. आणि रोज मी पाण्याने धुवून घेत असते. पाणी टाकते आणि छान धुवून घेते. तर बघू शकता किती छान असा दिसत आहे. आणि हा गॅस ओटा असा मला गॅस ओटा क्लीन ठेवायला प्रचंड आवडते. म्हणजे असं भरपूर सर्वांनाच आवडते असं तरी मला वाटते. छान. तर बघा फ्रेंड्स हा गॅस ओटा मी छान असा क्लीन करून घेतलेला आहे. आणि हा खूप मस्त एवढं फ्रेश वाटते ना. म्हणजे असं मी 2 ते 3 दिवसाला ना मस्त जे आपली भांडे घासायची साबण घासणी असते ना त्याच्याने घासून घेत असते. आणि रोज स्वयंपाक झाला की मी पाणी टाकून ना मस्त क्लीन करून घेत असते, जेणेकरून छान राहते. रोज घासायला तर काही जमत नाही, त्याच्यामुळे मग मी पाण्याने धुवून टाकते. आणि 2 ते 3 दिवसाला ना मी हे घासणीने भांडे घासायच्या साबणाने घासणीने घासून घेत असते. मला खूप छान वाटते. भरपूर जण म्हणतात की पाणी लावायचं नाही, पुसून टाकायचं. मी ट्राय केली, पुसून पण बघलेली आहे. पुसल्यामुळे मला ना ते स्मेल चांगलाच वाटत नाही. ते कापडाचा स्मेल ना वेगळाच येते. मग पाण्याने जेवढं छान धुतलं ना हां जाऊ दे आपल्याकडे आहे भाजी. हां जेवढं पाण्याने छान धुतलं ना तर खूप मस्त राहते. आणि तुम्ही सुद्धा ना ट्राय करून बघा फ्रेंड्स. तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स घेऊन बघा आणि मग मला सांगा. मी स्वतः एक्सपिरियन्स घेतलेला आहे. मी पुसून पण बघते कापडाने, पण ते मला आवडतच नाही बिलकुल. मग मी पाण्याने धुवून टाकते. आणि गॅस असा चकाचक राहतो आणि स्मेलसुद्धा खूप छान येते आणि फ्रेशनेस वाटते. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि माझ्या या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला चुकीचं वाटलं असेल तर मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मलाही समजेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका फ्रेंड्स. तर भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. ऑडिओ जंगल.